सर्वप्रथम ह्या ठिकाणी मला जे तुम्ही निमंत्रित केलं काळू धरण संघर्ष समितीने, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे। जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर केवळ मुरबाड तालुक्यात नाही तर महाराष्ट्रभर माझं रणकंदन चालू असतं आपल्याला माहीत आहे। गेली 50 वर्षभर मी भूमिपुत्र, आदिवासी, शेतकरी ह्या सर्व समाजांसाठी लढत आलेला आहे आणि आज ह्या ठिकाणी जो काही अन्याय झालेला आहे, या दोन्ही धरणांची जी काही निर्मिती झालेली आहे, एक काळू धरण, दुसरं शाही धरण, काही नाही म्हटलं तरी कोर्ट कचेऱ्या झाल्यामुळं काही काळ हा विषय स्थगित राहिला होता, परंतु तो विषय आता पुन्हा ऐरणीवर आलेला आहे आणि ऐरणीवर आलेल्या विषयामध्ये शेतकऱ्यांचा जर विरोध असेल आणि ह्या संबंध ज्या पंचायती इथल्या आहेत त्या पेसा कायद्याच्या अंतर्गत येतात, कायद्याला डावलून आणि सरकारचे निकष धाब्यावर बसून जर कोणी काही करायला बघत असेल तर आम्ही सर्व शक्तीनिशी प्रतिकार करण्याचा निर्णय आजच्या ह्या बैठकीमध्ये केलेला आहे। मी प्रत्यक्षात धरणाच्या बांधावर जाऊन आलो सकाळपासून, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांची जी बाधित लोकांची जी गावं आहेत त्यांच्यामध्ये जाऊन आलेला आहे आणि हा संघर्ष जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रखरतेने लढण्याचा निर्धार केलेला आहे। यापूर्वी ठाणे जिल्ह्याने प्रचंड मोठा त्याग केलेला आहे। आम्ही मुंबईला पोचली, आम्ही मुंबईच्या लगतची सगळी शहरं पोचली, आमची जमीन ओसाड झाली, आम्हाला प्यायला पाणी मिळालं नाही। कुठल्याही नैसर्गिक संपत्तीवर अधिकार आहे तो स्थानिकांचा असतो, तो अधिकार त्याची पायमल्ली झालेली आहे। आम्हाला प्यायचं पाणी मिळालं नाही, आमची सिंचन व्यवस्था झाली नाही। ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला, उत्तर महाराष्ट्राचा विकास झाला, तसा विकास आम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे। दुर्दैवाने आज संबंध कोकणातली जवळजवळ 70 ते 80% जमीन शेतकऱ्यांची विकली गेलेली आहे आणि शेतकरी भुके कंगाल झालेले आहे, शेतकरी नोवेअर झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी देशाला पोचलं, ज्या शेतकऱ्यांनी देशाला सन्मान दिला, लाखाचा पोशिंदा बनलेल्या शेतकऱ्याला आत्महत्येच्या दिशेने पाठवणं, ही गोष्ट आम्ही सहन करणार नाही। यापुढे शेतकऱ्याची जी नवीन पिढी आहे ती निश्चितपणानं एक आव्हान स्वीकारून मैदानात उतरणार आहे। त्याचं नियोजन आम्ही त्या 8 दिवसामध्ये निश्चितपणानं करणार आहोत आणि आम्ही मैदानातली लढाई सुरू करणार आहोत।